महाजन सावंत सरपंच साहेबांचा मी खरंच धन्यवाद मानते. या प्रशिक्षणातून खरंच खूप चांगलं शिकायला मिळालं. जसे सरांनी सांगितल्याप्रमाणे मुलांच्यावर आई वडिलांच्या आवडीनिवडी राखण्यापेक्षा मुलांना जे आवडते त्यातच त्यांचं यश आहे हे मला आता खरंच कळालं आहे. त्यामुळे खरंच सरांचं छान वाटलं आणि एवढा खूप वेळ घेतल्याबद्दल ते म्हणजे मला नाही वाटत की सरांनी म्हणजे आता काय वाया गेलाय हा वेळ, आता खरंच काही वाटत नाही. त्यामुळे आम्ही खरंच काही खूप धन्यवाद. सदस्य आहे सावंत सरांनी आज राजेंद्र सरांना इथपर्यंत आणून आम्हाला सर्वांनाच चांगली माहिती दिली. किंवा किती टेन्शन जरी असलं तर त्या टेन्शन कसं बाहेर पडायचं, मुलांना ज्याच्या त्यांच्याकडे प्रोत्साहन आई वडिलांनी द्यावं त्यांना आणि त्यातच त्यांचं भाग्य असतं असं त्यांनी जे सांगितलं पटवून आल्याच्या विषयीचा असेल तुमचं कुठल्याही विषयाचा असेल अतिशय उत्तम प्रकारे सांगितलेलं आहे समजून आणि ते सर्वांनी आपण काय होऊन त्याप्रमाणे सुधारणा आपल्या जीवनात करून घ्यावी. नमस्कार सरपंच साहेब, सर्व माझ्या मैत्रिणी सदस्य आणि सावंत सर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही जेव्हा हा कार्यक्रम घेतला तर आम्ही पैसे देऊन सुद्धा आम्ही शिकणार नाही, कारण आम्हाला पंचायतला पण फ्री मिळाला. त्याबाबत सर्व महिलांना फ्री म्हणजे असं शिकवणी मिळणं म्हणजे हे कठीणच आहे. तर ते तुम्ही दिलं, आपण दिलं पंचायतला तसं सावंत सरांनी पण सांगितलं, त्याबद्दल तुमचं पण आभार. आणि छान कार्यक्रम झाला आणि आम्हाला पण इथून पुढं काहीतरी म्हणजे बदल करण्याची संधी शिकण्यातून मिळाली. धन्यवाद. या मेडिटेशनची मी आतुरतेने वाट बघत होते की कधी मला यातून बाहेर पडता येईल. मी आता याच्या अगोदर योगासन केलेली आहे, त्यातून खूप फायदा झालेला होता. नंतर संसार परत त्यात गेले आणि आता परत आणि बाहेर पडले. त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. चांगलं काय शिकणार त्यातून तेच की मला मेसेज तुमच्याकडून खूप मिळालं. तुझ्या काही दुःखद घटना वगैरे? दुःखद घटना अशी काहीच नाही आहे, पण मुलाला घडवण्याचा प्रयत्न करेन. त्याला मी सतत म्हणत असते अभ्यास कर अभ्यास कर, पण तो इलेक्ट्रॉनिकच्या ह्याच्यात खूपच आता 8वीला आहे, त्यातच तो लक्ष देतो फार. अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याला पण अभ्यासाची पण गरज आहे. गरज ही प्रत्येक गोष्टीची आहे. थोडस त्याला नॉलेज मिळण्यापर्यंत अभ्यास केला तर ठीक आहे, पण त्याला तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सची किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून जर तुम्ही पुस्तकं दिला ना, नक्कीच तो पूर्ण पुस्तक एका तासात संपेल. आणि ते म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा. खूप आभार आहे. थँक्यू सो मच. तसं तुम्हाला नेहमी बोलते, तुम्ही आल्यानंतर आम्हाला खूप काही अनुभवायला मिळालं आणि तुमचा वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथं आला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि आम्ही सुद्धा यातून काहीतरी शिकल्यासारखं वाटतं आणि आम्ही इथून पुढच्या पिढीला देखील तुमचा अनुभव इथे सांगू शकतो. आणि इथून उपस्थितीत मी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मग प्रणाली भविष्यात तुम्ही आलात, आम्हाला चांगलं शिक्षण दिलं, त्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला. मी शाळेत असताना मला मुली फार चिडवायच्या आणि ती गोष्ट मला अजूनपर्यंत आठवते ना, आता सगळं विसरले मी. माहित नसलं तरी पण आवाज ऐकू जाते की सर. तरी सुद्धा आवाज जातोय सगळ्यांना. नवीन वर्षाच्या बटन बदल हॅलो जरासं कमी करा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर. धन्यवाद साहेब, तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सर, तुम्हालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज तुम्ही आम्हाला जे सांगितलं आहे ते म्हणजे माहिती आम्हाला नव्हती. म्हणजे आम्ही पण असं विचार करतोय, पण नकारात्मक विचार करायचा हे कितीही मनातून काढून टाकायचा प्रयत्न केला तरी तो जातच नाही. परत आणि म्हणजे जसं आपल्याला वेगवेगळा अनुभव येत जातो त्यातून आणि पण नकारात्मक विचार येतातच. पण यातून तुमच्या एवढ्या ह्याच्यातून फक्त हे एक मात्र शिकले की माझा मुलगा पण असा तुमच्यासारखाच बोलका आहे आणि हुशार पण आहे, पण आगाऊपणा जास्त करतो. आणि त्यामुळे मी त्याला सारखं म्हणजे तू किती आगाऊपणा करतोस, तू किती आगाऊपणा करतोस, मी
बाकीचे सगळे लोक त्याला चांगलं म्हणतात कारण त्याचे विचार चांगले आहेत, पण मी मात्र त्याला सारखंच नाही. आता एक सांगायचं म्हणजे एक गोष्ट अशी आलेली आहे की तुम्ही बऱ्यापैकी ना चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी सारख्या ह्या शब्दाचा वापर करा. आणि सारखा हा शब्द हिप्नोटिक लँग्वेज मध्ये सर, म्हणजे तुम्ही जागे असून पण हिप्नोटिझम मध्ये जाता. हिप्नोटिझम बद्दल तुम्हाला माहिती नसेल की तुमच्या मनाला आपल्या ताब्यात घेणं, याला हिप्नोटिझम म्हणतात मराठी भाषेमध्ये सिंपल सांगायचं म्हटलं तर. आणि तुम्ही काय करा की काही गोष्टी आहेत त्या गोष्टी टाळा. मी शब्द सांगेन ते तुम्ही लक्षात ठेवा. मॅडमांनी एक शब्द बोलले की त्यांनी मुलग्याला सारखं म्हणतात की तू काय म्हणतात, तो म्हणजे आगाऊपणा आगाऊपणा सारखं करतोय. आणि मला एक मिनिट, ज्या वेळेला तुम्ही सारखा हा शब्द वापरशीला आगाऊपणासाठी, मग तुम्ही म्हणता काय गाढवासारखं वागतोस, काय मूर्ख असल्यासारखं वागतोस, काय आगाऊपणा करतोस, आगाऊ असल्यासारखं वागतोस. ज्या वेळेला तुम्ही निगेटिव्ह शब्द म्हणजे नको असलेली गोष्ट तुम्ही सारखा हा शब्द वापरून जर तुम्ही वापरला तर तुमचा मुलगा तसंच वागेल, जे काही पुढची व्यक्ती असतील तसंच वागेल. कारण सारखा हा शब्द हिप्नोटिक लँग्वेज मध्ये येतोय. आमच्या एग्रीपी मध्ये त्याचा खूप मोठा अभ्यास आहे, त्यामुळे हे वापरू नका. आणि दुसरी गोष्ट की मी कायम अपयशी आहे हा पण शब्द वापरणं चुकीचं आहे. नेहमी मी अपयशी आहे हे पण वापरणं चुकीचं आहे. नेहमी तुला अपयश येतच नाहीये, तू असं वापरतो. डोंट ब्लेम अदर पर्सन, की तुम्ही त्यांना असं म्हणू नका. कायम हा शब्द वापरूच नका. कायम आणि सारखा हा शब्द बऱ्यापैकी आपण वापरत असतो आपल्या फॅमिली मेंबरसाठी. मुलीला किंवा नवऱ्याला वगैरे आपण म्हणतो तुम्ही कायमच असं वागताय, किंवा सासूला तुम्ही म्हणताय सारखं सारखं काय खोडसळपणा करताय, किंवा ही सारखा शब्द ना तुम्ही काढून बघा तुमच्या जीवनात. सारखं कधी वापरा, किती तुम्ही छान व्यक्ती असल्यासारखं वागताय, तुमचा किती छान सारखं एक छान व्यक्तीसारखा स्वभाव आहे, किती तुम्ही प्रेमानं चांगलं सारखं सारखं वागताय, हे तुम्ही बोला. आणि त्याच्यातनं काय होईल, तुम्ही आफ्टर दॅट की तुम्हाला काही दिवसानंतर एक असा अनुभव येईल की तुमच्या सासूमध्ये नक्कीच तो बदल झालेला असेल, तुमच्या मुलांच्या मध्ये बदल. तुम्ही आता एकच करा की मुलग्याला म्हणा की शाबास तू चांगल्या मुलग्यासारखा आहेस, मला तू माझा आयडल पर्सन आहे, चांगला व्यक्ती तू म्हणतो मला मम्मी तू सारखं मला म्हणतीस मी तो पण सारखं म्हणून माझ्या बोलतो. नकारात्मक भावना म्हणजे मी त्याच दिशेला चाललोय असं म्हणते मी. परत आणि त्याला समजावून सांगितलं की मला पटकन आठवलं त्याच बोलणार म्हणून मला, पण इथे येऊन बोलायची सुद्धा धाडस होत नव्हती. आता धाडस झालेली आहे. त्याबद्दल तुमचे आभार मानले. धन्यवाद. संगीता संग्राम मी प्रशिक्षक आहे. तुम्ही इथं सर्व माहिती दिल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते. मला म्हणजे माझी आई मुक्ती आहे. मी जसं म्हणजे मुक्ती असून सुद्धा मी प्रशिक्षण घेतलंय. माझं वडील असं शेतकरी म्हणजे कसं पडेल तसं काम करतात. मला म्हणजे गरीब कुटुंबातून वाढलेले आहे. मला असं दुसऱ्याने आता मी प्रशिक्षण देते पण दुसऱ्याने शिकावं असं मला वाटतं. माझी आई पहिल्यापासून मुक्ती आहे. आम्ही चौघं भाऊ हॅलो जरा सर यांच्या माध्यमातून तुमच्या समोर एकच उदाहरण मला मोटिवेशन दिसतंय आणि मला पण या ताईंच्याकडून एकच शिकायला मिळतंय की जरी आपल्याकडे संधी आणि चान्स नसेल प्रयत्न सोडायचा नाही. आणि जी आई आपला जन्म देते मुखी असेल आणि आपल्याला बोलायला शिकत असेल, कठीण आहे या सगळ्या गोष्टी, आणि त्यातनं सावरून त्यांनी हे जर उभं केलंय आणि प्रशिक्षण घेतलंय तर ही खूप मोठी गोष्ट जिल्हा परिषद पंचायत समिती मार्फत जे प्रशिक्षण होतं मला पण थोडं शिक्षण, मला शिक्षणाची आवड होती मला, पण मला शिकायला मिळालं नाही. थोडं शिक्षण घेता आलं नाही. थोडं मला माझी 4 भावंड मी थोरली काही, मी थोरली मोठी मुलगी, माझ्या पाठीमागे 3 भावंड आहे. तुमचं जे कार्य आहे ना खरोखर सल्यूट करण्यासारखं आहे आणि अतिशय जबरदस्त अप्रतिम आहे. मी जे उदाहरणं देत होतो ना, तर मी भविष्यात माझं जिथे कुठे ट्रेनिंग असेल तर तुमचं नाव काय? संगीता शामराव कांबळे यांचं मी नक्कीच नाव घेईन, कारण त्यांचं एक चॅलेंजिंग पार्ट आहे. आयुष्यात जे संघर्ष करायचा ही छोटी गोष्ट नाही आहे. सगळं असल्यावर काय माणूस काय करू शकते, नसताना घडणं हे नसताना अशक्य गोष्ट शक्य करणं ही अतिशय खूप अफलातून आहे. खरोखर
आपल्याला प्रशिक्षणानिमित्ताने सावंत सरांनी आपल्याला सुतार सरांचे जे आपल्याला सुतार सरांनी आपल्याला बरेच अशी माहिती सांगितली की सासू सुनेंचे मिस्टरांचे हे राग कसं शांत करायचे अलर्जी आपल्याला म्हणजे कशामुळे ते अलर्जी मुळात आपल्याला नसतेच पण ते आपल्याला अलर्जी आहे ह्या आपल्या डोक्यात असते ते कसं डोक्यातून काढायचं हे सगळं माहिती आपल्याला दिले सावंत सरांना व सुतार सरांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. सरांनी जे म्हणजे निगेटिव्ह विचार बाहेर काढून पॉझिटिव्ह विचार आत्मसात करायला सांगितले. सरांनी जसं आचार विचार बदलायला सांगितले तसं आपण आचार विचार बदलूया. आणि मी या सरांचे अभिनंदन करते की आम्हाला जे चांगलं प्रशिक्षण दिलं त्याबद्दल मी सरांचा आभार मानते आणि सरपंच साहेबांचा पण मी आभार मानते. आता आपण सावंत सरांचा पण मी आभार मानते कारण की बरेच दिवस यायचे म्हणते म्हणून तुम्ही यायला जमलं नाही परंतु हा माझं मी भाग्य समजते की हा मला कार्यक्रम अटेंड करायला मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि इतर पुढं सरांनी जसं सांगितलं की आपल्याला कसं कसं बदल करायचा आहे जे आपल्याला आता सरांनी बरीच अशी उदाहरणं सांगितलेली आहेत की त्या उदाहरणाद्वारे आपण आपल्या जीवनात बदल करूया आणि आपले जीवन सुखी करूया. धन्यवाद. नमस्कार. मी पुष्पांजली शिंदेव. या ठिकाणी जे आपण सरस्वती बहुउद्देशीय त्यातनं जे प्रशिक्षण घेतोय फॅशन डिझाईन किंवा कॅम्प्युटर त्या सरांनी सावंत सर त्या सरांनी जे आपल्याला आता जे व्याख्यानासाठी आपल्याला उपलब्ध करून दिलेले सुतार सर त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करते. त्यांनी येऊन आम्हाला इतकी चांगली माहिती दिली की आम्ही म्हणजे विचार सुद्धा करू शकत नव्हतो की आता इथं पुढे आमच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे. आम्ही आमच्यामध्ये स्वतःच्याच ह्याच्यात अजूनपर्यंत म्हणजे मी म्हणाल तेच खरं किंवा माझंच म्हणजे सगळ्यांनी ऐकून घ्यावं असं मला वाटत होतं तर नाही आता विचार बदलायला पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि या ठिकाणी म्हणजे आपल्याला चांगली माहिती दिली. सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक विचार करायला पाहिजे. आपल्यात बदल काय काय करायला पाहिजे ते आपण आता इथं जाणून घेतलंय. त्या सरांनी त्याबद्दल चांगली माहिती सांगितलं त्याबद्दल त्यांचा आभार.